बोंडे सर सुरुवात करा प्लीज. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मागच्या शुक्रवारची आपण सुट्टी घेऊन या शुक्रवारी पुन्हा आपला नेहमीप्रमाणे वेबिनार आपण आयोजित केलेला आहे. या शुक्रवारची पाहुणे आपण डिक्लेअर केल्याप्रमाणे माननीय प्रतापराव चिपळूणकर सरच आहेत आणि प्रतापराव चिपळूणकर सरांचे या आधीचे झालेले 3-4 वेबिनार मधून आपल्याला विषयाची कल्पना आलेली आहे. सूक्ष्म जीवाणूद्वारे पिकांचे पोषण हा या वेळेला घेतलेला आपण विषय आहे आणि प्रतापराव सरांनी सांगितलं प्रत्येक वेळेला केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे फील्ड मध्ये सुद्धा बरचसं काम आता त्याप्रमाणे सुरू झालेलं आहे. काही लोकांनी शांभू गट्टांनी त्यांच्या सीताफळामध्ये काही क्षेत्र रेग्युलर प्रॅक्टिस प्रमाणे ठेवलं आणि काही क्षेत्र प्रतापराव सरांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवात केलेली आहे. आदरणीय कृषी विभागाचे सचिव माननीय डवले सर सुद्धा प्रतापराव सरांकडे जाऊन आलेले आहेत. त्यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केलेली आहे. एकंदरीत अशा सांगण्यावरून याच्यावरून लक्षात असं येते आपल्याला की या 3-4 वेबिनारचा इतका इम्पॅक्ट झालेला आहे की फील्डमध्ये प्रत्यक्ष त्याप्रमाणे कामं सुरू झालेले आहेत. मी मागील सर्व वेबिनार मध्ये चिपळूणकर सरांचा परिचय करून दिलेला आहे. एक फॉर्मॅलिटी म्हणून मी पुन्हा 2 शब्द फक्त त्यावर बोलेल आणि मग चिपळूणकर सरांना विनंती करेन की त्यांनी बोलावं. हा आपला 24वा वेबिनार आहे आणि यामध्ये चिपळूणकर सर आपल्याला आज मार्गदर्शन करतायत. मागील सर्व वेबिनार मध्ये मी सांगितल्याप्रमाणे सरांची 6 पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यासोबत ते कृषीचे पदवीधर आहेत. आपल्या सर्वांनाच माहित आहे की एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व 73व्या वर्षात त्यांचं वयाचं पदार्पण आहे आणि सतत याचा ध्यास घेतलेलं व्यक्तिमत्व आपल्याला मार्गदर्शन करतायत. अनेक व्हॉट्सअपच्या ग्रुपवर त्यांनी जॉईन केलेला आहे. खरं तर ते कठीण असतं एवढा अशा बिझी माणसाला, एवढ्या एखाद्या शास्त्रज्ञाला एवढे सर्व व्हॉट्सअपचे ग्रुप अटेंड करणं सुद्धा कठीण असतंय. पण प्रत्येक याच्यामध्ये ते त्यांची लेखमाला प्रसिद्ध करतात, त्यावर प्रतिक्रिया शेतकरी देतात आणि एकंदरीत त्या सर्व प्रतिक्रिया पाहिल्या तर अत्यंत पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिसत आहेत. मी चिपळूणकर सरांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं संभाषण सुरू करावं. धन्यवाद. शुभांगी मॅडम, सरांचं सुरू व्हायला पाहिजे. चिपळूणकर सर आपला माईक स्टार्ट करता का प्लीज. चिपळूणकर सर माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत. चिपळूणकर सर. हा, आवाज तुमचा माईक सुरू करता का सर. थोडा आवाज येत नाहीये. आता आपला विषय ऐकू येते काय. हो हो येत आहे, बोला. स्क्रीनवर नाही चालू करू. थोडा आवाज वाढवायला सांगा त्यांना. आजचा आपला विषय जीवाणूंच्या मध्यस्थांनी वनस्पतीचे अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं होतं त्याच्यावर आहे. आता ह्या पृथ्वी तलावर केला
तर सजीवांचे दोन मुख्य गट आहेत. एक प्राणी गट आहे आणि एक वनस्पती गट आहे. मोठे सजीव गट आहेत. आजपर्यंत आपल्याला शिकवलं जातं वनस्पती अन्नद्रव्य स्वयंपूर्ण आहेत. प्राण्यांना मात्र वनस्पतीवर अवलंबून राहायला लागतं. आता ज्या वेळेला मी याचा अभ्यास केला त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की वनस्पती गट हा अन्नद्रव्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही आहे. वनस्पती प्राण्यांचं अन्न निर्माण करते आणि प्राणी वनस्पतीचं अन्न निर्माण करतात. प्राण्यांनी जर वनस्पतीचं अन्न निर्माण करायला थांबवलं तर ह्या पृथ्वी तलावर वनस्पतीचं अस्तित्व धोक्यात येईल अशी परिस्थिती आहे. अन्नचक्र म्हणून एक अन्नचक्राचा फोटो आपल्याकडे पाठवला तर तो लावता का बघा. अन्नचक्र म्हणून असतंय वनस्पतीचं आणि वनस्पतीनं प्राण्याचं अन्न निर्माण करायचं आणि प्राण्यांनी वनस्पतीचं अन्न निर्माण करायचं. पण ह्याच सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की वनस्पतींनी निर्माण केलेलं अन्न प्राण्यांना सूक्ष्मजीवांच्या मध्यस्थीशिवाय घेता येत नाही आणि प्राण्यांनी निर्माण केलेलं अन्नद्रव्य वनस्पतीला सूक्ष्मजीवांच्या मध्यस्थीशिवाय घेता येत नाही. प्राण्यांच्या लहान मोठ्या आतड्यात अनेक सूक्ष्मजीव असतात आणि त्यांना गरजेच्या वस्तू ते त्या खाल्लेल्या अन्नातून बाजूला करून त्या प्राण्यांना देतात. हे सूक्ष्मजीवांचं जर संतुलन बिघडलं तर शरीराचं पोषण होऊ शकत नाही. तसंच वनस्पतीचंही आहे. वनस्पतीच्या कार्यक्षम पांढऱ्या मुळ्याच्या भोवती अनेक प्रकारचे जीवाणू वावरत असतात आणि त्या जीवाणूंच्या मार्फत हे तर आपल्याला फोटो दिसतंय की खाली कार्यक्षम ज्या मुळ्या दिसत आहेत त्या मुळ्याच्या भोवती टिपके आहेत. त्या कार्यक्षम मुळाच्या भोवती हे टिपके जे आहेत ते वनस्पतीला अन्नद्रव्य पुरवठा करणारे जीवाणूंचे आहेत. सूक्ष्मजीव शास्त्राचा अभ्यास न झाल्यामुळं मी 1970 साली शेती करायला लागलो आणि नंतर 1990 सालपर्यंत माझ्या शेतीचं उत्पादन ज्यावेळेला घटायला लागलं त्यावेळेला असं लक्षात आलं की इथं काहीतरी आपली शेती करण्याच्या पद्धतीमध्ये चुका होत आहेत. आणि मग मी ह्या सूक्ष्मजीव शास्त्रात ज्यावेळेस शोध घेतला त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की वनस्पतीचं पोषण हे सूक्ष्मजीवांच्या मध्यस्थीशिवाय होऊ शकत नाही. तोपर्यंत आपल्या एक डोक्यात असं चक्र होतं की आपण खत टाकतोय, पाणी पाजतोय, ते पाण्यात खत विरघळते आणि ती वनस्पती घेते. तसं न होता जीवांच्या मध्यस्थीशिवाय अन्नद्रव्य वनस्पतीला घेता येत नाहीत. आता ह्याच्यामध्ये काय आहे की सूक्ष्मजीवांचे जे जमिनीमध्ये अस्तित्व असतं तर मगाशी मी सजीवांचे दोन गट जसे सांगितले तसे सूक्ष्मजीवांचेही दोन गट ह्या जमिनीमध्ये असतात. पहिला गट काय करतो, सूक्ष्मजीवांच्या दोन गटावरचं एक चित्र दाखवलंय ते जरा टाकता का बघा. पहिला गट काय करतो तर पाल्या पाचोळ्याचं कुजून खतामध्ये हे नाही सूक्ष्मजीवांचं हा बरोबर आहे. ते सूक्ष्मजीवांचे दोन गट आहेत मातीमध्ये. कच्चा पाला पाचोळा कुजून त्याचे खतात रूपांतर करणारा गट एक आहे आणि दुसरा वाढणाऱ्या पिकाच्या गरजेनुसार अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देणारे असे दोन गट कार्यरत असतात. आता हे दोन गट जे आहेत त्यांची कार्य दोन पूर्णपणे वेगळे आहेत. प्रत्येक गटामध्ये मोजता येणार नाही एवढे प्राण्यांच्या जाती प्रजाती काम करत असतात. पहिला गट काय करतो, वनस्पतीचे आणि प्राण्यांनी निर्माण केलेले जे काही अवशेष आहेत ते अवशेष कुजवून त्याचं खतात रूपांतर करतो. आता हे पहिल्या गटाने जे खत तयार केलंय त्या हे पहिल्या गटाचं अन्न न कुजलेला पदार्थ ते कुजवून तो खत करणार आणि दुसऱ्या गटाचं अन्न हे पहिल्या गटाने केलेलं सेंद्रिय खत. ह्या खताचा वापर करून दुसरा गट वाढणाऱ्या पिकाला त्याच्या गरजेप्रमाणे अन्नद्रव्याचा पुरवठा करतो.
ह्या दोन गटाचं काम संतुलन झालं तर पिकाचं पोषण व्यवस्थित होतं. आणि एक हित गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुजवणाऱ्या गटाचं काम कुजणारा पदार्थ असला तर चालू राहील, आणि दुसरा गट जो आहे तो वनस्पती तिथे वाढत असली किंवा एखादं पीक वाढत असलं तरच दुसऱ्या गटाचं कामकाज चालू असतं, नाहीतर ते शांत बसतात. प्रत्येक सूक्ष्मजीवाला निसर्गामध्ये एक ठराविक काम दिलेलं आहे. ते काम असलं तर तो सूक्ष्मजीवाचा गट वाढतो. काम जेवढं आहे त्याप्रमाणे आपली लोकसंख्या निर्माण करतो. काम संपल्यानंतर उगीच तिथं थांबत नाही, त्यांचं जीवन संपुष्टात आणून तो मूळ पदावर थांबून जातं त्याचं काम. आता तो कार्यक्षम मुळाच्या भोवती जी सूक्ष्मजीव दाखवले ती आकृती जर परत दाखवा जरा. कार्यक्षम पांढरी मुळीच्या भोवती अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव काम करत असतात, आणि त्यांचं कामकाज नेमकं कसं चालतं वगैरे ह्याच्या संबंधी शेतकऱ्यांना जी जाणीव करून द्यायला पाहिजे ती न दिल्या गेल्यामुळं अनेक ह्या वनस्पतीच्या अन्नपोषणामध्ये गोंधळ निर्माण झालेले आहे. आता मी सांगतो आपल्याला, वनस्पती आणि त्याच्या भोवती काम करणारे सूक्ष्मजीव यांचं सहजीवन खूप महत्वाचं असतंय. वनस्पतीचं बालपण असतं, तरुणपण असतं आणि म्हातारपण असतं, म्हणजे पक्वतेचा काळ असतो. आता जसं जशी वाढीची अवस्था बदलत जाईल तसं वनस्पतीच्या गरजा बदलत जातात. वनस्पतीच्या जशा गरजा बदलतील तशा गरजेप्रमाणे, अरे दंगा करू नका, जशा गरजा बदलतील त्या गरजेवर हुकूम त्याला लागणारी अन्नद्रव्य वनस्पतीला नेमकी कशी मिळतात असा एक प्रश्न आपल्या पुढे निर्माण होतो. आता ह्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे काय होतं की ही वनस्पती आपल्या मुळातून काही स्त्राव त्या सूक्ष्मजीवांच्या समूहामध्ये सोडते. हे स्त्राव कशासाठी असतात असा जर अभ्यास केला तर साधारणपणे हे स्त्राव त्या वनस्पतीला जे अन्नद्रव्य पाहिजे ते उपलब्ध करून देणाऱ्या जीवाणूंना कार्यरत करण्यासाठी हे स्त्राव असतात. स्त्राव अशा प्रकारचे असतात की ते नेमका ज्याला पाहिजे अन्नद्रव्य तो उपलब्ध करून देणारा गट कार्यरत होतो आणि ते अन्नद्रव्य उपलब्ध करतो. बाकीचे गट शांत बसतात. त्यामुळे उगीच कुणीतरी आलंय आणि ती अन्नद्रव्य उपलब्ध करून दिलेत असं होत नाही. तरुण वाढीच्या बालवयात, वाढीच्या अवस्थेत आणि पक्वतेच्या अवस्थेत जशी अन्नद्रव्य असतात त्या गरजा असतात त्याप्रमाणे ती अन्नद्रव्य त्या वनस्पतीला पोचवली जातात. आता हे जे काही मुळातून स्त्राव सुटतात त्याला इंग्रजी भाषेमध्ये रूट एक्झुड्स असं नाव आहे. आणि हे रूट एक्झुड्स हे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्यांचं त्या सूक्ष्मजीवांचं समन्वय होऊन त्यांची भाषाच एकमेकाला कळते आणि ते बरोबर तीच अन्नद्रव्य. आता हे तीच अन्नद्रव्य नेमकी गरजेची उपलब्ध होतात तर मग बाकीची कशी काय उपलब्ध होत नाहीत असा आपल्या डोक्यापुढे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तर त्याच्यासाठी मी सांगतो असं, आपल्याला ऐकू येते का? इथं माझं जरा गडबड झाली, कॅमेरा बदललाय. हे मंत्र व्यवस्थित ऐकू येत आहे साहेब, कंटिन्यू करा, अजिबात डिस्टर्ब करू नका, व्यवस्थित चालू आहे. हा चालू आहे. तुम्ही हात पण लावू नका आता. अरे तुम्ही एक मिनिट नाही, काही डिस्टर्ब करू नका, अगदी व्यवस्थित चालू आहे. एक दंगा करू नका, खाली दार बंद करून टाका. हे जे रूट एक्झिट किंवा जे मुळातून स्त्राव सुटतात त्यांची आणि त्या जीवाणूंना त्यांची एकमेकाची भाषा एकमेकाला समजते आणि नेमके प्राणी काम करतात. आता त्याच्यामध्ये असा प्रश्न आहे
की हे रूट एक्झोड्स आणि पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन हे मोठं गमतीशीर काम आहे. याचे बारकावे शेतकऱ्यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. पानातून जे अन्नद्रव्य म्हणजे प्रकाश विश्लेषणातून अन्न तयार केलं जातं त्यापैकी साधारणपणे 30% अन्नद्रव्य ही ह्या मुळातल्या स्त्रावासाठी वापरली जातात. आता 30% हा एकूण अन्नद्रव्य निर्माण केलेल्या भागातला 30% भाग ह्या अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी ज्या अर्थी वापरला जातो त्या अर्थी हे अन्नद्रव्य व्यवस्थापन किती महत्वाचं आहे हे त्यातून आपल्याला लक्षात येतं. आता पुढचा भाग असा आहे की मग जमिनीमध्ये नेमकी अन्नद्रव्य त्या पिकाला लागणारी कशी बाजूला काढली जातात आणि त्या वनस्पतीला कशी मिळतात हे थोडंसं समजून घेण्याची गरज आहे. आता या मुळाभोवती जे टिपके दाखवलेले आहेत ते वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांच्या गटाचे आहेत. प्रत्येक अन्नद्रव्यासाठी कित्येक जीवाणूंच्या जाती प्रजाती ही अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याच्या कार्यात सहभागी असतात. परिस्थिती जशी बदलेल तसं जीवाणू बदलतो आणि ही भाषा त्या फक्त दोघांनाच कळते, आपल्याला त्यातलं काही कळणार नाही. पण जास्त पाणी असताना कशी द्यायची अन्नद्रव्य, कमी पाणी असताना अन्नद्रव्य कशी द्यायची, पाणी त्याच्यापेक्षा कमी झालं तर अन्न, ही परिस्थितीतले घटक जसे बदलत जातात तसं तेच अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जीवाणू बदलतात आणि वनस्पतीचा अन्नद्रव्य पुरवठा व्यवस्थित राहतो. आता ह्याच्या पुढचा अभ्यास असा आहे की वनस्पतीची अन्नद्रव्य नेमकी जमिनीतून पिकाला पाहिजे ती कशी मिळतात. आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे कृषी विद्यापीठाच्या की आपण जी अन्नद्रव्य टाकतो ती पाण्यात विरघळतात आणि उपलब्ध अवस्थेत राहतात आणि नेमकी वनस्पती आपल्या पाहिजे ती खाऊन घेते. तर सूक्ष्मजीव शास्त्राचं अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये असं आहे की पहिल्यांदा आपण ज्या वेळेला खताचा हप्ता देतो त्यावेळेला त्या खताच्या हप्त्याचं स्थिरीकरण जमिनीमध्ये होतं. मी जे संदेश टाकले गटावर त्याच्यामध्ये ह्या स्थिरीकरणावर खूप मोठ्या प्रमाणात सविस्तर लिहिलेलं आहे. स्थिरीकरण म्हणजे काय तर पिकाला उपलब्ध नसणाऱ्या अवस्थेत पाण्यात न विरघळणाऱ्या अवस्थेत पहिल्यांदा त्या खताचं रूपांतर त्या जीवाणू मार्फत होतं आणि हे नेमकं कोणत्या जीवाणू मार्फत होतं असं जर अभ्यास केला तर मगाशी मी जे 2 गट दाखवले त्या गटापैकी पहिला जो गट आहे कुजवणारा गट, ह्या कुजवणारा गट काय करतो तो जसा अन्नद्रव्याचं कच्च्या पाल्यापाचोळ्याचं खतात रूपांतर करताना कुजवण्याची क्रिया जशी करतो तसं ह्या टाकलेल्या खताचं पाण्यात न विरघळणाऱ्या अवस्थेत रूपांतर करून तो जमिनीमध्ये साठवतो. आपण साधारणपणे महिना 1.5 महिन्याचं खत एका वेळी टाकतो आणि मग त्यातला थोडा जसं लागेल तसं थोडं थोडं खात असतं. आता ही नेमकी प्रतिक्रिया कशी घडते तर वनस्पती आपल्याला संदेश टाकते आणि त्या पाण्यात न विरघळणाऱ्या साठ्यातून तो जीवाणू कार्यरत होतो तो वनस्पतीच्या मागणीप्रमाणे तेवढाच भाग पाण्यात विरघळणाऱ्या अवस्थेत आणतो आणि मग आपण दिलेल्या पाण्यामध्ये तो भाग विरघळतो आणि तो वनस्पती शोषण करून घेते आणि वनस्पतीला बरोबर संतुलित खाद्य मिळतं. तर हे जरी सगळं खरं असलं तरी ह्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मग हे सूक्ष्मजीव आहे त्यांचं नेमकं कामकाज कसं चालतं. हे सूक्ष्मजीव जे आहेत हेच अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये महत्वाची काम करतात. पण आपल्या शेतकऱ्यांना सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण जमिनीला सेंद्रिय अन्न देतो. सेंद्रिय अन्न दिल्यानंतर शेणखत कंपोस्ट दिल्यानंतर हे नेमकं जमिनीत कशासाठी आपण टाकतो हेच आपल्याला बरोबर माहिती नाही. आपल्याला जमिनीत असं वाटतंय की ह्या सेंद्रिय कर्बामध्ये जवळपास 70-75% 80% भाग या कार्बनचा असतो. कार्बन हा निसर्गाचा एक ऊर्जा देणारा घटक आहे आणि
हा ऊर्जा देणाऱ्या घटकातून ह्या सूक्ष्मजीवांचा शरीर पोषणासाठी, प्रजोत्पादनासाठी अन्नद्रव्याचा घटकांचा पुरवठा होतो आणि ह्याच्या जीवावर हे सूक्ष्मजीव वाढत असतात. पिकाचं पोषण जर व्यवस्थित पाहिजे असेल व्हायला, तर ह्या वनस्पतीच्या अन्नद्रव्य पुरवठा करणाऱ्या सूक्ष्मजीवांना जर आपण त्यांचं पालन पोषण केलं तरच त्यांचं काम व्यवस्थित होतं. हे ज्या वेळेला सूक्ष्मजीव शास्त्र मी वाचलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं. आणि मग आता सगळीकडे चर्चा चालती आहे की जमिनीमध्ये सेंद्रिय खत आपण जे देतो ते प्रत्येक जमिनीमध्ये 3 2 इतक्यापर्यंत खाली आलेलं आहे, काही ठिकाणी 4 पर्यंत आलेलं आहे. आता जसं आपण काय करायला लागलोय की रासायनिक खत टाकायला लागलो आणि यांत्रिकीकरण झाल्यानंतर जनावर कमी झाली, सेंद्रिय खताचा पुरवठा कमी व्हायला लागला. सेंद्रिय खताचा पुरवठा कमी झाल्यामुळे काय झालं की जीवाणूंनी जे अन्न पुरवठा करायचं काम होतं त्यांना लागणारा ऊर्जा स्त्रोत आणि त्यांच्या शरीरा वाढीसाठी लागणारे जे अन्न घटक आहेत ते त्यांना ह्या 3 आणि 4 सेंद्रिय खतातनं पाहिजे तसे मिळत नाहीत. आणि मग त्यांचं पालन पोषण पहिल्यांदा व्यवस्थित झालं नाही तर वनस्पतीचंही पालन पोषण व्यवस्थित होऊ शकत नाही आणि मग वनस्पतीचं उत्पादन कमी यायला लागतं. आपल्या शेतकऱ्याला याची काही गोष्ट माहित नसल्यामुळं शेतकरी काय करायला लागला की अरे अन्नद्रव्य व्यवस्थित अपुरं पडतंय पिकाला आणि त्यामुळे उत्पादन कमी मिळतंय म्हणून त्यांनी खताचे हप्ते वाढवायला चालू केलं. खताचे हप्ते वाढवल्यामुळे काय झालं, खर्च वाढला एका बाजूनं, पण खताचे हप्ते जरी वाढवले ते खत टाकलं तरी शेवटी ते जीवाणूंच्या मध्यस्थीशिवाय पिकापर्यंत जात नाही. त्याच्यामुळे वाढीव खत टाकून सुद्धा त्याचा काही उपयोग नाही. आणि मग हे सगळे शेतीमध्ये उत्पादनाचे प्रश्न निर्माण झाले. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन जोपर्यंत व्यवस्थित करत नाही तोपर्यंत जीवाणूंचं काम व्यवस्थित होणार नाही. जीवाणूंचं काम व्यवस्थित जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पीक पोषणाचं काम व्यवस्थित होणार नाही आणि पीक पोषणाचं काम व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तुमच्या उत्पादनाचं काम व्यवस्थित होणार नाही. आता याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की पिकाचं पोषण जीवाणूंच्याकडनं व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल तर सेंद्रिय खताची टक्केवारी आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. बऱ्याच विचारवंत शास्त्रज्ञ असं सांगतात की जमिनीमध्ये 1% जर सेंद्रिय पदार्थाची टक्केवारी आपण वाढवली तर खूप उत्पादनामध्ये फरक पडू शकतो. याला शेवटी दुसरं काही कारण नाही, जीवाणूंचं अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित होतं, त्यांची व्यवस्थित वाढतात, हे त्याच्यातलं मुख्य कारण आहे. आता त्यानंतर एक मला असं आपल्या पुढे मांडायचंय की सेंद्रिय कर्ब असं आपण म्हणतो. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब भरपूर आहे, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी आहे, सुपीक जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब चांगल्या पद्धतीने असतो. सेंद्रिय कर्ब म्हणजे नेमकं काय आहे ह्या बाबतीत सविस्तर फारशी कुठे चर्चा होत नाही. आता ह्याचा मी ज्यावेळेला अभ्यास केला त्यावेळेला सेंद्रिय कर्बाचा एक फोटो आहे बघा, तो टाका. सेंद्रिय कर्बाचा फोटो आहे, त्याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे की नेमका सेंद्रिय कर्ब म्हणजे काय. हा बरोबर आहे, सेंद्रिय कर्ब म्हणजे काय आहे तर कर्बाला म्हणजे कार्बनला वनस्पतीच्या गरजेची वेगवेगळी अन्नद्रव्ये चिकटून ठेवली जातात, म्हणजे त्याच्याबरोबर ती चिकटलेली असतात. रासायनिक क्रियेमुळे त्या कर्बात ती अडकलेली असतात असं म्हणूया आणि त्याच्यामुळे ती पाण्यातनं उपलब्ध असलेल्या रूपांतर होतं त्याचं. आता हे सेंद्रिय कर्ब नेमकं कसं काम करत असतं हे जाणून शेतकऱ्यांनी घेणं महत्वाचं आहे. मी आकृतीत दाखवल्याप्रमाणे अन्नद्रव्य आहे आणि ते कर्बाच्या कवचामध्ये सुरक्षित आहे.
आता हा कर्ब जो त्याच्याशी जोडलेला आहे हा वनस्पतीचा अन्नद्रव्य म्हणून जोडलेला, त्या सूक्ष्मजीवांचा अन्नद्रव्य म्हणून जोडलेला आहे. सूक्ष्मजीवांनी त्या कर्बाचा वापर करून आपलं पोट, आपलं प्रजोत्पादन हे व्यवस्थित केलं की वापरून तो अन्नद्रव्याला जोडलेला सेंद्रिय कर्ब संपून जातो आणि दुसऱ्या गोलात दाखवल्याप्रमाणे संपूर्ण इथं कर्ब संपलेला आहे आणि फक्त अन्नद्रव्य शिल्लक राहिलेला आहे. आता हे कर्बाला जोडलेलं अन्नद्रव्य कर्ब संपून ज्यावेळेला कर्बाशिवाय उपलब्ध होत त्यावेळेला ते पाण्यामध्ये विरघळतं आणि मग ते पाणी पिल्यानंतर त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित होतं. आता तिथं जी दुसऱ्या गोलाच्या खाली सूक्ष्मजीवांनी कर्ब संपविला आणि तिसऱ्या पुढे जो बाण दाखवला आहे त्याच्यामध्ये ती अन्नद्रव्य उपलब्ध झालेली दाखवलीत आपल्याला. आता ही गोष्ट अशी आहे की इथं सेंद्रिय कर्ब आपण टाकतो ते आपल्याला असं वाटत असतं की हे सेंद्रिय कर्ब वनस्पती वापरते. जमिनीत टाकलेला सेंद्रिय कर्ब हा पूर्णपणे यातला कार्बन हा सूक्ष्मजीवांसाठी असतो. वाढणाऱ्या वनस्पतीच्या अंगामध्ये 80-85% कार्बनची असली तरी वाढणारी कुठलीही वनस्पती जमिनीतून सेंद्रिय कर्ब अजिबात घेत नाही. प्रकाशसंश्लेषणातून हवेतल्या कर्बावरच त्यांचं काम चालतं आणि जमिनीत आपण जे सेंद्रिय खत टाकतो किंवा सेंद्रिय कर्ब तिथे उपलब्ध करतो हा सेंद्रिय कर्ब केवळ जीवाणूंच्या वापरासाठीच आहे, पण ही गोष्ट आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळं आपण सेंद्रिय कर्बाकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष करतो आणि उत्पादनाचे प्रश्न निर्माण होतात. आता की जीवाणूंच्या कडनं अन्नद्रव्य पुरवठा होतो आणि पिकाच्या गरजेप्रमाणे सूक्ष्मजीव अन्नद्रव्य उपलब्ध करतात, ही गोष्ट खूप क्लिष्ट आहे आणि शेतकऱ्यांना थोडी समजण्याची अवघड आहे. तर ह्याचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करून घेताना अनेक गोष्टी आपल्याला पारंपरिक आहेत त्या बदलाव्या लागतात. त्याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की जमिनीमध्ये पाण्यात न विरघळणारी अन्नद्रव्याचा साठा खूप मोठा असतो आणि पाण्यात विरघळणाऱ्या अन्नद्रव्याचा साठा त्यावेळी पिकांनी मागणी केलेल्या अन्नद्रव्या इतकाच असतो. बाकीचा सगळा साठा हा पाण्यात न विरघळणाऱ्या अवस्थेमध्ये असतो. आता ही निसर्गानं अशी रचना कशाला केलेली आहे असा जर अभ्यास केला तर एखादा रात्रंदिवस मोठा पाऊस पडला आणि खूप पाणी त्या जमिनीतनं निसरून गेलं तर त्यावेळेला उपलब्ध अन्नद्रव्य जी असतील तेवढाच भाग त्या पाण्यातून निसरून जाऊ शकतो आणि बाकीचा पाण्यात न विरघळणारा साठा जो आहे तो जमिनीमध्ये सुरक्षित राहतो. एखादा महापूर आलेला आणि महापुराखाली 10-15 दिवस जमीन जी बुडाली आहे ती महापूर गेल्यानंतर परत त्या ठिकाणी वनस्पती वाढायला लागते आणि ती पुढे चांगली वाढू शकते. त्याचा अर्थ काय आहे तर त्या जमिनीमध्ये जी अन्नद्रव्य आहेत ती वाहून गेलेली नाहीत. वाहून कुठला काही थोडाफार साठा उपलब्ध अवस्थेत असेल तेवढाच वाहून गेला आणि बाकीचा सुरक्षित राहिला. मग वनस्पतीच्या अन्नद्रव्याला संरक्षण देणारी अशी ही उपलब्ध साठा आणि स्थिर साठा अशी जी रचना केलेली आहे ती एकूण पाहिल्यानंतर निसर्गानं पिकाच्या वाढीसाठी काय नेमकं केलंय हे आपल्याला लक्षात येतं. आता असं जर असेल तर ही संकल्पना आपल्याला मान्य करणं भाग आहे, कारण आपल्या शास्त्रात जरी ही स्थिर अन्नसाठा आणि उपलब्ध अन्नसाठा संकल्पना नसली तरी हे सगळं मगाशी मी जो सांगितला तो अभ्यास केल्यानंतर ही रचना अशी आहे हे मान्य करावं लागतं आणि हे फक्त सूक्ष्मजीव शास्त्राच्या सगळ्या पुस्तकामध्ये दिलेलं असल्यामुळे आजपर्यंत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही. आता ह्या संकल्पनेचा आपल्याला दैनंदिन वापरामध्ये कसा उपयोग करून घेता येतो त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगतो.
की उपलब्ध अन्नद्रव्य म्हणजे वनस्पतीला ताबडतोब शोषणारी अन्नद्रव्ये जी आहेत, आपल्यामध्ये आपण असा अभ्यास करतो की माती परीक्षणाचा अहवाल आपल्याला येतो, सरकार आज प्रत्येकाला जमिनीचं आरोग्य कार्ड देतंय आणि सांगतंय की इतकं नत्र टाकला पाहिजे, इतका स्फुरद टाकला पाहिजे, इतका पालाश टाकला पाहिजे. आता हे कशावरनं काढलं जातं, तर माती परीक्षणाच्या अहवालामध्ये प्रयोगशाळामध्ये त्या जमिनीचा नमुना घेऊन त्या जमिनीमध्ये उपलब्ध नत्र, उपलब्ध स्फुरद आणि उपलब्ध पालाश किंवा काही सूक्ष्म अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये काढली जातात. पाण्यामध्ये विरघळणारा जो काही साठा आहे तो मोजला जातो आणि मग असं गणित केलं जातं की त्या जमिनीतून पिकाला किती मिळणार आहे आणि बाहेरून आपण किती टाकायला लागणार आहे. म्हणजे काय होतंय की तिथे कुठलीही वनस्पती वाढत नसताना उपलब्ध साठा मोजला जातो आणि त्यावरनं त्या वनस्पतीला लागणारी अन्नद्रव्ये जमिनीतनं किती मिळणार आहेत ह्याचं गणित केलं जातं. ते कितपत योग्य आहे असा प्रश्न इथं निर्माण होतो. खूप मोठा साठा जो आहे पाण्यातनं विरघळणारा तो इथं मोजला जात नाही. त्याच्यामुळे हे उपलब्ध अन्नद्रव्याचं गणित जे आहे ते माझ्या अभ्यासाप्रमाणे पूर्णपणे चुकीचं गणित आहे आणि ह्याच्यावरनं आपल्याला जमिनीतून किती अन्नद्रव्य उपलब्ध होतील आणि आम्ही बाहेरून किती अन्नद्रव्य टाकली पाहिजे त्याचा कोणताही आपल्याला मार्गदर्शन यातून होणार नाही. त्याशिवाय अशी गोष्ट आहे की आपण जो मातीचा नमुना घेतो तो उन्हाळ्यात कुठलेही पीक नसताना घेतला जातो, त्याच्यामुळे पिकाने मागणी केली म्हणून अन्नद्रव्य उपलब्ध झालं असं काहीच नसल्यामुळे त्या काळात जे घेतलंय त्या काळात जी उपलब्ध अन्नद्रव्य मोजतो आपण ती बरोबर नाही आहेत. आणि माती परीक्षणातून खताच्या शिफारसी हे तंत्र पूर्णपणे त्या शास्त्राचा चष्मा परिधान केला तर चुकीचं ठरतं. पण अजूनपर्यंत त्याच्यावर फारशी चर्चा न झाल्यामुळे हे तंत्र वर्षानुवर्षे चालू आहे. जवळपास 125 वर्ष शेतीमध्ये ह्या तंत्राची वाटचाल चालू आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की हे एक पिकाच्या कालावधीनंतर स्थिरसाठा सगळा संपतो का, तसं नसतंय. स्थिर साठा जर व्यवस्थित झाला आणि त्याचा साठा आपला व्यवस्थित झाला आणि समजा त्या पिकाला आपण गरजेपेक्षा किती अन्नद्रव्य जास्त टाकतो तर आपण जी अन्नद्रव्य टाकली त्यापैकी फक्त 15 ते 20% अन्नद्रव्य पीक शोषून घेतं आणि बाकीची 80 ते 45% अन्नद्रव्य जमिनीत तशीच राहतात. काही त्याचा नाश होतो, काही त्याचं स्थिरीकरण होतं, काही उडून जातात, वेगवेगळ्या मार्गाने ते जातात. पण आपण ज्या वेळेला पिकाची पेरणी करतो त्यावेळेला जमिनीत काहीच अन्नद्रव्य नाहीत का असं होत नाही. स्थिर साठा हा त्यावेळी जमिनीत संपूर्ण असतो आणि समजा आपल्याला खताचा डोस काही कारणांनी सुरुवातीला देता नाही आला तर सुरुवातीचे काही दिवस त्या स्थिर साठ्यावर वनस्पतीची वाटचाल चालू राहते. वाटचाल पिकाची वाढ व्यवस्थित चालू आहे म्हणून आपण जर अन्नद्रव्य दिलं नाही तर पुढची वाटचाल व्यवस्थित होणार नाही. त्या पिकाचं संतुलन, अन्नद्रव्य साठ्याचं संतुलन करण्यासाठी आपण अन्नद्रव्याचा साठा हा दिलाच पाहिजे. आता ह्याच्यामध्ये मला एक आलेला अनुभव मी आपल्याला असं सांगतो की मी सेंद्रिय शेती 1-2 वर्ष केली. सेंद्रिय शेतीच्या मध्ये मी जमिनीला अजिबात अन्न पुरवठा केला नाही. उत्पादन मला पहिल्या वर्षी चांगलं मिळालं आणि मला वाटलं की अरे काही न करता जर एवढं चांगलं उत्पादन मिळतंय तर मग आपण रासायनिक खत टाकायची काही गरज नाही. आई एवढं उत्पादन आपल्याला थोडं कमी मिळालं तरी चालू शकते. दुसऱ्या वर्षी काय झालं की उत्पादन पातळी खूप मोठ्या प्रमाणावर घटली आणि मग मी जागा झालो, अरे बाबा हे आपण बाहेरून अन्नद्रव्य टाकणं गरजेचं आहे. तिसऱ्या वर्षी मी त्या जमिनीला शिफारसी इतका खत आपला दिला तर उत्पादन प्रचंड कमी आलं. याचा अर्थ असा आहे की स्थिर साठा हा विचलित झाला, स्थिर साठा संपुष्टात आला
त्याच्यामुळे टाकलेली अन्नद्रव्य ही त्या स्थिर साठ्यातच बरीचशीच गेली आणि उपलब्ध साठ्यात गरजे इतकी आली नाही. त्याच्यामुळं स्थिर साठ्याला इथं मला सांगायची ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कुजण्याची क्रिया जर जमिनीतच झाली तर स्थिर साठ्याचं व्यवस्थित व्यवस्थापन होतं. कुजवणारी जीवाणूसृष्टी आहे ती टाकलेल्या अन्नद्रव्याचं स्थिरीकरण करते आणि स्थिरीकरण एकदा व्यवस्थित झालं तर पुढे उपयोगीकरणाला वाव मिळतो. हे सर्व काम जीवाणूकडनं होतं. आता अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या टाकणे, स्थिरीकरण आणि उपलब्धीकरण अशा 3 पायऱ्या आहेत. टाकणे ही पायरी फक्त आपल्या हातात आहे आणि पुढच्या 2 पायऱ्या आहेत त्या केवळ सूक्ष्मजीवांच्या हातात आहेत. त्याच्यामुळे जमिनीमध्ये आपण जोपर्यंत सेंद्रिय कर्बाची टक्केवारी व्यवस्थित राखत नाही तोपर्यंत आपल्याला पिकाचे उत्पादन व्यवस्थित मिळणार नाही. तर ही सर्व अभ्यास मला कसा करायला मिळाला याची सुरुवात थोडीशी मी सांगतो आपल्याला. 90 साली ज्या वेळेला उत्पादन कमी मिळायला लागलं त्यावेळेला मी या सूक्ष्मजीव शास्त्राची पुस्तकं वाचली आणि मग लक्षात आलं की अरे सूक्ष्मजीवांची अन्नद्रव्य आपण इथे कमी केलं आणि त्याच्यामुळे हे उत्पादन कमी झालं. इथे मी आपल्याला एवढंच सांगणार आहे 1990 सालापासून गेली 30 वर्ष मी केवळ सूक्ष्मजीवांचं अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित कसं करता येईल या एक कलमी कार्यक्रम माझ्या शेतामध्ये राबवतोय आणि ह्या कार्यक्रमाअंतर्गत प्रगती करत गेलो. तसं मला पहिल्यांदा असं दिसलं जमिनीच्या वरच्या भागाचं खत केलं पहिल्यांदा आणि त्याच्यामुळे अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये फार सुधारणा झाली नाही. उत्पादनात फारशी वाढ झाली नाही. त्यानंतर मी मागच्या पिकाच्या जमिनी खालच्या अवशेष ज्या वेळेला कुजवायला चालू केलं त्यावेळेला असं लक्षात आलं की एकदम पिकाच्या उत्पादनामध्ये 40-50% वाढ झाली. त्याचा अर्थ मला आपल्या परत असा सांगायचा आहे की हा संदर्भ मी यापूर्वी सांगितला असेल पण परत एकदा सांगतो की कोणत्याही पिकाचा काही भाग जमिनीच्या खाली वाढतो आणि काही भाग जमिनीच्या वर वाढतो. आता सेंद्रिय कर्ब नेमकं यातल्या कुठल्या भागापासून चांगलं होईल असं जर विचार केला तर जमिनीच्या खालच्या भागापासून सर्वात उत्तम दर्जाचं सेंद्रिय खत मिळतं. सेंद्रिय खताचा दर्जा किती चांगला असेल तितकं अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगलं होतं, तितकं उत्पादन चांगलं येतं आणि मग जमिनीच्या पृष्ठभागापासून जो वर जावं तसं त्या भागापासून तयार केलेलं सेंद्रिय खत हलक्या दर्जाचं होत जातं आणि सर्वात हलकं सेंद्रिय खत हे पानापासून तयार होतं. आता ह्या संदर्भाचा आपल्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये अभ्यास केला तर आजपर्यंत आपण जमीन सुपीक करण्यासाठी जे सेंद्रिय खत, शेणखत किंवा कंपोस्ट म्हणून देतोय ते सर्वात हलक्या दर्जाचं खत आहे आणि ह्या हलक्या दर्जाच्या खतावर आपण गेली कित्येक वर्ष ह्या जमिनीच्या सुपीकतेचा वाढवण्याचा प्रयत्न करतोय. हा अत्यंत चुकीचा मार्ग आपण अवलंबतोय. ह्या शास्त्राची माहिती नसल्यामुळे आजपर्यंत जरी आपण तसं केलेलं असलं तरी ह्या पुढे जमिनीच्या खालच्या भागाचं आपण खत करायला शिका. याच्यासाठी नांगरणी बंद करा. जमिनीच्या खालच्या भागाचं खत आपोआपच तिथे तयार होईल. मागच्या पिकाची जमिनी खालचे अवशेष हेच पुढच्या पिकासाठी सेंद्रिय खत. हेच सेंद्रिय खत तुम्ही करायला शिकला की शेतीतले सगळे प्रश्न संपुष्टात येतात आणि चालू पिकामध्ये सुरुवातीला ज्या ठिकाणी लांब अंतरावरची पिकं आहेत त्या ठिकाणी मिश्र पीक घेऊ नका. मिश्र पिकाच्या ऐवजी तण येतील ती वाढवा. मुख्य पिकाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने ती तण वाढवा आणि ती तण जागेला तणनाशक मारून त्याचं खत करायला शिका. ह्या 2 मार्गाने आपण खत केलं की त्या जीवाणूंचं पोट भरतंय. जीवाणूंचं पोट भरलं की आपल्या
आपलं पोट भरणार आहे. तर एक मंत्र मी शेवटी देणार आहे आपल्याला, जीवाणूंचे अन्नद्रव्य कसं उपलब्ध होईल ही शेतीमधला पहिला विचार प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यात पाहिजे. एकदा जीवाणूचं पोट भरलं की हा सूक्ष्मजीव तुमचं पोट आणि तुमचा खिसा भरणार आहे. त्याच्यामुळे जीवाणूंचं पोट भरणं ह्याच्या कोणताही शेतीमध्ये पर्याय नाही. आणि हेच साधारणपणे मी गेली कित्येक वर्ष ह्या सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन ह्या मार्गातून शेतकऱ्यांना सांगतोय. आता ह्या ठिकाणी बऱ्याचशाच गोष्टी मी या अन्नद्रव्य व्यवस्थापनातल्या सांगितल्या. ह्याच्या संबंधी अनेक परदेशी प्रकाशनामध्ये ह्या सूक्ष्मजीवशास्त्राच्या मला संदर्भ मिळत गेले आणि यातून मला ही सगळं ज्ञान प्राप्त झालं. आता शेवटी ह्या ज्ञानाचा उपयोग फक्त मला कसा झाला हे मी सांगतो की 1990 सालापासून मी वेगवेगळे प्रयोग केले. 2005 साली जमिनीच्या खालचे अवशेष जसे मी कुजवायला चालू केलं त्यावेळेला माझ्या समोर एक उद्दिष्ट असं होतं की 50 वर्षात मी शेती करतोय. 50 वर्षापूर्वी मला खूप चांगलं उत्पादन मिळत होतं, ती पातळी कमी झाली. नांगरणी बंद करून जमिनीच्या खालच्या अवशेषाचं सेंद्रिय खत ज्यावेळेला मी चालू केलं त्यावेळेला आता मला 50 वर्षापूर्वी जसं उत्पादन जमीन देत होती त्याच्यापेक्षाही कमी खर्चामध्ये अत्यंत उत्तम उत्पादन मिळतंय. 4 बांधाच्या बाहेरून कुठलंही सेंद्रिय खत न आणता आत फुकटात जे पदार्थ मिळतात त्याच्या जीवावर सेंद्रिय खत व्यवस्थापन करा. जमीन भरपूर श्रीमंत होऊ शकते. याच्यासाठी पैसा खर्च करू नका. देशी गाय नको, परदेशी गाय नको, शेणखत नको, कंपोस्ट नको, विकत आणून टाकायला अजिबात नको. तुझे आहे तुझं पाशी त्याचा शोध घेतला तर जमीन अत्यंत सुपीक होईल आणि तुम्हाला उत्पादन चांगली मिळतील. आता तिथं मी थांबतो आणि आपल्या शेतकरी बंधूंनी काही शंका विचारल्या असल्या तर विचारा, मग मी त्याचं निरसन यथाशक्ती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रश्न असतील तर आपण घेऊया. हा, प्रश्न घ्या. स्मिताचा प्रश्न आहे. वीड मॅनेजमेंट साठी रोटावेटर रेकमेंडेड आहे की नाही असं म्हणतायत त्या. हा 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 आता असं आहे की रोटावेटर मारला तर तणांचं व्यवस्थापन कसं होते आणि तणनाशक मारलं तर तणांचं व्यवस्थापन कसं होते त्याच्यामध्ये जो फरक आहे तो आपण अभ्यास करण्यासारखा आहे. तण वाढली की पूर्वी आपण हाताच्या चिमटीत सापडायसारखी तण आली की ती मारून टाकत होतो किंवा भांगलून काढत होतो. आता आपल्याला त्याचं खत करायचंय तर खत चांगल्या दर्जाचं होण्यासाठी पहिल्यांदा तण मोठी करायची आणि मागणं ती तणनाशकाने मारायची. तणनाशकाने मारल्यानंतर काय होईल, वरचा भाग कोलमडून पडेल आणि खालचा भाग तण मेल्यानंतर हळूहळू वाळून त्याचं खत होईल. आता इथं आपण जर रोटावेटर मारला तर काय होईल, तर रोटावेटर मारल्यानंतर त्या तणाचे किंवा त्या पिकाच्या अवशेषाचे बारीक बारीक तुकडे होतील आणि ते सगळ्या मातीमध्ये कालवले जातील. असे कालवले गेल्यानंतर काय होणार आहे की त्या तुकडे जे झाले त्या तुटलेल्या तोंडातून कुजवणाऱ्या जीवाणूसृष्टीला सहज आत प्रवेश मिळतो आणि मग हे सगळे बारीक बारीक भोवतीनं तुकडे जे झाले त्या सगळे तुकडे एकाच वेळी कुजायला लागतात आणि कुजण्याच्या क्रियेचा वेग इतका होतो की ह्या कुजण्याच्या क्रियेचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये जे भाग घेणारे जीवाणू आहेत ते कुजवण्याचे काम करता करता त्या जमिनीमध्ये जी अन्नद्रव्य उपलब्ध होतात ते पण फस्त करून टाकतात. तिथं मग काय होतं की ठराविक वेगाच्या पुढे कुजण्याची क्रिया एकाच वेळी चालू झाल्यानंतर
पिकाची मुळं आणि ही कुजणारी जीवाणूसृष्टी एकाच ठिकाणी वाढायला लागते आणि त्यांचं अन्नद्रव्याबद्दल स्पर्धा निर्माण होती. त्या स्पर्धेमध्ये जीवाणू कधी हार जात नाही आणि मग जोपर्यंत ही कुजण्याची क्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या वाढणाऱ्या पिकाला अन्नद्रव्य पुरवठा करता येत नाही, होत नाही. आणि कुजण्याची क्रिया पूर्ण झाल्यानंतर जे खत उपलब्ध आहे त्यातून त्याचा अन्न पुरवठा बऱ्यापैकी सुरू होतो. आता एखाद्या लांब मुदतीच्या पिकासाठी हे ठीक होईल रोटावेटर मारणं, पण कमी अंतराच्या पिकासाठी रोटावेटर मारणं ही पद्धत काही योग्य होणार नाही. त्यातल्या त्यात सुद्धा असं आहे की पीक जर द्विदल सेंद्रिय कडधान्य वर्गीय असेल तर ते थोडंफार चांगलं वाढेल, पण एक जर पीक रोटावेटर मारलेल्या जमिनीमध्ये लगेच जर रोटावेटर मारून आपण पेरणी केली तर ते चांगलं वाढणार नाही. रोटावेटर जरूर मारला तर ते अवशेष जे चुरा झालेला आहे तो कुजण्यासाठी मध्ये काही कालावधी सोडून देऊन मग पेरणी करणं गरजेचं आहे, मग काही फारसा परिणाम होणार नाही. पुढचा प्रश्न काय? दुसरा प्रश्न आहे की किशोर विचारतायत, अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देणारे जीवाणू कोणकोणते आहेत? कोणकोणते आहेत? हा हा, आता मी त्या बाबतीत आपल्याला असं सांगतो की त्या अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देणाऱ्या जीवाणूमध्ये जीवाणूंच्या 3 प्रजाती काम करतात. एक बॅक्टेरिया, ऍक्टिनोमायसेट्स आणि बुरशी. आता हे 3 जीवाणू जरी काम करत असले तरी ह्या प्रत्येक जीवाणूंचा गट असतो. ह्या गटामध्ये आपल्याला मोजता येणार नाहीत इतक्या प्रकारचे प्राणी तिथे काम करत असतात. प्रत्येक प्राणी वेगवेगळ्या परिस्थितीला कार्यक्षमपणे काम करू शकतो. एकाच परिस्थितीसाठी अनेक प्राणी काम करत नाहीत. जशी परिस्थिती बदलेल तशी ही उपलब्ध अन्नद्रव्य करून देणारा प्राणी बदलतो. आता ह्या प्राण्यांची मोजदाद करायची, त्यानंतर त्यांची ओळख करून घ्यायची आणि त्या प्रत्येक जीवाणूंच्या जातीचं नाव आपल्याला सांगायचं. हे कित्येक लोकांनी आपलं आयुष्यभर याच्यात संशोधन केलं तरी न संपणारं काम आहे. त्याच्यामुळे नावनिशिवार शेतकऱ्यांनी ह्याच्यामध्ये आत जाण्याची काही गरज नाही आहे. आज काय आहे, बाजारमध्ये काही अन्नद्रव्य उपलब्ध करून देणाऱ्या जीवाणूंचा बाजार चालू आहे. ॲझो आहे, ॲझोस्पायरिलम आहे, पीएसबी आहे, किंवा परत उपलब्ध करून देणारे, पाला शुद्ध करून देणारे, काही सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जीवाणू जे बाजारात मिळतात. त्या बाबतीत थोडस मला ह्या प्रश्नाच्या उत्तरात थोडस संबंधित सांगितलं पाहिजे. असं आहे की या लोकांनी एखाद्या प्रयोगशाळेमध्ये हा जीवाणू अत्यंत कार्यक्षम आहे आणि हा परत उपलब्ध करून देणाऱ्या इतर जीवाणूंच्या तुलनेत हा तुम्हाला उत्तम प्रकारे आढळला म्हणून हा जीवाणूंचं कल्चर करून आम्ही तुम्हाला वापरायसाठी देतोय, असं निश्चितपणे नसतंय. कुठलाही जीवाणू कार्यक्षम असत नाही. जीवाणू आणि तो काम करत असलेली परिस्थिती या दोन्हींचा समन्वय झाला तर त्याची कार्यक्षमता व्यवस्थित प्रगट होती, नाहीतर नुसता जीवाणूंचा अभ्यास करून इथं चालत नाही. आता ह्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे घटक काम करतात. त्या जमिनीमध्ये आर्द्रता किती आहे, त्या जमिनीचा सामूक किती आहे, त्या जमिनीची क्षारता किती आहे, त्या जमिनीमध्ये हवा आहे का, अशा अनेक परिस्थितीकीय घटकांचा त्या ठिकाणी संबंध असतो आणि तो सगळा व्यवस्थित जमला तरच अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित होतं. प्रत्येक जीवाणूचं काम नेमकं कोणत्या वेळेला कोणता जीवाणू काम करेल हे कोणाला सांगणं शक्य नाही अशी परिस्थिती. आता जे सूक्ष्मजीवशास्त्राची पुस्तकं वाचली तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की 2020 साल जरी आलेलं असलं तरी ह्या जमिनीमध्ये काम करणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या जाती प्रजातीबद्दल फार आपल्याला कमी ज्ञान आहे आणि अजून खूप भाग अंधारातच आहे. तर हे जाणून घ्यायची काही गरज नाही असं मी आपल्याला विनंती करतो. आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
त्यांचंच पुन्हा म्हणणं आहे की शेण स्लरी बद्दल आपलं मत काय? हा, स्लरी बद्दल. आता स्लरी आपण कशापासून बनवतो? तर जनावरांचं शेण हे बॅरल मध्ये साधारण एक बॅरल भर स्लरी तयार करायची असते तर 180 लिटर पाणी आणि 20 लिटर शेण आणि वेगवेगळे, कोण गुळ म्हणते, कोण डाळीचं पीठ म्हणते, असं ते टाकायचं. मग ते एक आठवडाभर कुजवायचं आणि ते स्लरी करायची. तर इथं पहिला प्रश्न असा आहे की मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की कुजणाऱ्या पदार्थाचे आपण बारीक बारीक जितके तुकडे करू तेवढं ते लवकर कुजतं. आता लवकर कुजतं रवंथामध्ये त्या जनावरांना त्या खाल्लेल्या वनस्पतीचे खूप बारीक बारीक तुकडे केलेले असतात आणि ते सगळे त्या शेणात येतात. ती शेणातनं त्या स्लरीत येतात आणि ती स्लरी कुजलेली टाकल्यानंतर त्यातून काही प्रमाणात ह्या जीवाणूंना सेंद्रिय कर्ब मिळतो. त्यानंतर काही प्रमाणात त्यातली अन्नद्रव्य उपलब्ध असणारी पण मिळतात. काय होतंय की अशा पद्धतीनं माझं एक म्हणणं आपल्याला पुढं असं आहे की रानामध्ये आपण गवत कापायचं, गवताचा भारा डोक्यावर घ्यायचा, तो गोठ्यावर न्यायचा, तो जनावरांना टाकायचा. जनावरांपासून शेणमूत्र होईल ते गोळा करायचं, बॅरल मध्ये टाकायचं. त्या बॅरल मध्ये फिरवून ते स्लरी तयार करायची. ती परत गाडीत घालायची, रानात न्यायची आणि प्रत्येक झाडापाशी ओतायची. मनुष्यबळाअभावी हे स्लरी वापरणं चांगलं तंत्र आहे असं मी म्हटलं तरी ते वापरणं किती लोकांना शक्य होईल? मला तरी शक्य झालं नाही. मग मी त्याचा अभ्यास असा केला की शेवटी शेण कशापासून बनतं? तर ह्या कुठला तरी पालापाचोळा, वैरण जनावर खातं, कुठली तरी वनस्पती खातं म्हणून ते आपल्याला शेण देत. मग स्लरी करूनच रानात टाकणं गरजेचं आहे का? आता स्लरी आपल्याला दर 15-20 दिवसांना, महिन्यातनं एकदा तरी टाकणं गरजेचं आहे. आणि दिवसेंदिवस मनुष्य बाळाचा प्रश्न बिकट होत चाललाय. त्याच्यामधनं ह्या स्लरीचं व्यवस्थापन आपल्याला करता येईल का, हा थोडासा प्रश्न आहे. आता ह्याच्यामध्ये असं आहे की मग आपण ह्याला सोपा मार्गाचा काही पर्याय करू शकतो का? तर माझं म्हणणं असं आहे की बिना नांगरता आपण जे रानामध्ये अवशेष तसेच ठेवतो ते जागेला कुजत राहा, कुजवा. आणि तण पण आपण कुजवा म्हणतो. तर ही जर कुजली तर आपली जी वनस्पती आहे ती वनस्पती आपण पाळलेल्या पायाच्या जनावरांच्या पोटातनं येऊन शेण येऊन परत रानाकडे यायची का आपण तिथेच मारून त्याला तिथे टाकलं आणि तिथे कोजवलं तर ह्या जीवाणूंच्या पोटातनं जाऊन ती तिथे वनस्पती जर कुजून तिथं त्याचं खत झालं तर ते सगळ्यात सोपा मार्ग आहे. तणनाशक मारा, जागेला तो पदार्थ म्हणजे खत ज्या ठिकाणी वापरायचे त्या बिंदूला आपण तयार केलं तर अत्यंत कमी खर्चात, अत्यंत कमी मनुष्यबळात हे आपल्याला मिळू शकतं. आता एखादा माणूस म्हणेल की हे मला सगळं जमतंय, आमचा काही आक्षेप नाही, तरी हा मार्ग उत्तम आहे, तिने टाकत राहू. पण मनुष्यबळाअभावी दिवसेदिवस हा प्रश्न बिकट होत जाणार आहे. त्यालाही काहीतरी पर्यायी मार्ग आपल्याला द्यावाच लागेल. त्यालाही स्लरी टाक म्हणता येणार नाही. त्याला सोपा स्वस्त सुलभ पर्याय द्यायचा झाला तर जागेला निर्माण करा, तणनाशकाने मारा, अवशेष असतील ते राखा आणि त्यातून एक कार्यभाग साध्य होऊ शकतो. आणि दुसरा एक मागाचा प्रश्न जो असा आहे की स्लरी दिली तर अत्यंत हलक्या दर्जाचं सेंद्रिय खत तिथं मिळतं आणि ते लगेच संपून जातं. हलक्या दर्जाचं सेंद्रिय खत म्हणजे काय, तर ते जमिनीत टाकल्यानंतर त्याचं जलद विघटन होऊन संपून जातं. जलद विघटन होऊन संपून जातं म्हणून ते परत परत टाकायला लागतं. मग ह्याच्यापेक्षा कायमस्वरूपी टिकाऊ पदार्थ तिथे निर्माण केला आणि तिथे तणांचं व्यवस्थापन आपण केलं तर हा स्लरी हा प्रश्न आपल्याला सोडून टाकता येतो. आता हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे, त्यांनी कुठल्या मार्गाने जावं.
अभ्यास करा, आपल्याला योग्य मार्ग असेल वाटेल त्या मार्गाने जावे, हरकत नाही. नंतरचा प्रश्न आहे, whether soil nutrients made available by decaying fermenting weeds with the help of soil microbes will meet the requirement of recently developed high yielding crop varieties without affecting recommended yield. बरोबर मला कळलं नाही काय म्हणायचं यांना. बरोबर, थोडस इतकं हाय यील्ड आपण मिळवत असताना मिळवायची आपल्याला अपेक्षा असताना हे शेणखत सॉरी तुमचं हे सॉइल न्यूट्रिएंट्स तेवढे अवेलेबल होतील काय डिकेइंग आणि फर्मेंटिंग वीड्सच्या डिकेइंग आणि फर्मेंटिंग मुळे? हा, आपण इथं जमिनीत जो सेंद्रिय पदार्थ उपलब्ध करून दिला आहे हा आपण कशासाठी वापरणार आहे? त्यातून कोणत्याही चांगलं उत्पादन देणाऱ्या वनस्पतीची गरज भागणार नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला रासायनिक खताचा हप्ता देणं भाग आहे. आणि ते टाकलेलं रासायनिक खत जास्तीत जास्त वनस्पतीपणे पोचवण्यासाठी सूक्ष्मजीवांनी सहभाग चांगला करावा आणि त्यांनी चांगला करावा यासाठी आपण हे कुजणारे पदार्थ त्या ठिकाणी कुजवतोय. त्यामुळे कुजण्याची क्रिया चालू राहिली तर तिथं सेंद्रिय खत बनेल. सेंद्रिय खत बनलं तर टाकलेलं रासायनिक खत पिकापर्यंत चांगलं पोचेल. एखाद्याला शंका असते की बाबा आपल्याला रासायनिक खत टाकायचं नाही आहे, फक्त सेंद्रिय पदार्थातून त्या अति उत्पादन देणाऱ्या पिकाची गरज आपल्याला भागवता येईल का? तर ह्याचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल. पुढचा प्रश्न. हा, तणनाशकाने गांडुळांवर विपरीत परिणाम होतो का? तसेच तणनाशकाचे अवशेष येणाऱ्या पिकात येतात का? कोणती नॅचरल ऑर्गॅनिक तणनाशके उपलब्ध आहेत का? असल्यास नावे व कुठे मिळतील? आता पहिला प्रश्न असा आहे की तणनाशकामुळे गांडूळ जातील का? तर आमचा असा अनुभव आहे की गांडूळ नेमकं जमिनीत काय काम करतं तर पाला पाचोळा खातं आणि त्याचं सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करतं. त्याच्या पोटामध्ये ते दळलं जातं आणि त्याची विष्ठा म्हणजे आपल्याला उत्तम दर्जाचं खत मिळतं. आता तणनाशकानं आपण तण मारून टाकली आणि दुसरी ओळीतली तणनाशक आपण हाताने उपटून तिथे टाकली आणि या दोन्हीचं आपण निरीक्षण करत राहिलो तर असं लक्षात येईल की दोन्हीही हाताने उपटलेले कुजतंय आणि तणनाशक मारलेलेही तण त्या ठिकाणी मेलेले अवशेष त्याच वेगानं आणि त्याच बरोबरीनं कुजून जातात. त्याचा अर्थ असा होतोय की ह्या कुजणाऱ्या जीवाणूसृष्टीला हे तणनाशक काही विष म्हणून काम करेल नाही. तर दुसरा असा आहे, एक साधा प्रश्न आहे की हा कुजणारा पदार्थ तिथं आपण ठेवला आणि त्याला अनुकूल अवस्था बाकीची सगळी मिळाली आणि कुजण्याची क्रिया चालू झाली. कुजण्याची क्रिया चालू होणं म्हणजे काय, त्या पहिल्या जीवाणूंची जी काही पायरी असेल त्यांनी ह्या कुजणारा पदार्थ खाल्ला आणि तो तणनाशक मारलेला विषारी पदार्थ असेल तर ती पहिल्या पिढीतली जीवाणू मरून जातील आणि मग दुसऱ्या पिढीतले किंवा त्याच्या पुढच्या पिढीतले जीवाणू तिथे कामच करणार नाहीत, कारण हा विषारी पदार्थ परत जीवाणू पुढचे मेले ते बघितल्यानंतर खाणारच नाही. मग वर्षानुवर्ष असा पदार्थ जमिनीत पडून राहील की तो तसाच राहील, त्याला काही कोण धक्काच लावणार नाही. वास्तवात असं घडत नाही. तुम्ही हाताने मारलेलंही तण त्याच दरम्यान कुजतं आणि तणनाशकानं मारलेलेही त्याच वेळेला कुजतं. याचा अर्थ असा होतो की त्या तणनाशकातले जे विषारी पदार्थ आहेत ते त्या तणाला विषकारक आहेत पण त्या जीवाणूला किंवा गांडुळाला विषकारक नाही. आता ह्या ठिकाणी मला आणखी एक खास करून उदाहरण आपल्यासाठी असं द्यायचंय की नेरळ हे
रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यामध्ये गाव आहे आणि त्या ठिकाणी चंद्रशेखर भडसावळेने जंगलाला आग लागू नये म्हणून काही तंत्र विकसित केलेले आहे. त्या तंत्रामध्ये असं करतात ते की सभोवती जंगलाच्या जे काही पावसाळ्यामध्ये पालापाचोळा गवत वाढतं ते साधारणपणे हिरवं असताना ग्लायफोसेट तणनाशक मारून ते एक 10 फुटाचा पट्टा संपूर्ण जंगलाच्या भोवतीनं मारून टाकतात. हा ते पट्टा वाळून गेल्यावर मारत नाहीत. हिरवा असताना पाऊस चालू असताना पावसाळ्याच्या अखेरला मोठा करून मारतात. आणि आमचं तिथं असं निरीक्षण आहे की मारल्यानंतर पावसाळा आहे त्यामुळं गांडुळांना काम करायला अनुकूल अवस्था आहे, त्याच्यामुळे ती तण संपवून त्याचं खत करण्याच्या कामामध्ये लगेच दुसऱ्या आठवड्यामध्ये तिथं हळूहळू गांडूळ वाढायला लागलेली दिसतात आणि काही दिवसांनी तिथं प्रचंड गांडूळ वाढलेले आपल्याला दिसतात. त्यावेळेला ह्यातून सगळ्यातून निष्कर्ष असा निघतोय की तणनाशक हे विषारी म्हणून जरी आपण वापरत असलो किंवा एखाद्या तणावासाठी वापरत असलो आणि तिथं तण जे मरत असलं तरी ते गांडुळासाठी किंवा सगळ्यात इतर जीवाणूसाठी विषारी आहे असं होत नाही. आता तणनाशक एखाद्या जमिनीत तण उगवच नाही म्हणून आपण मारलं तर त्या ठिकाणी ती वनस्पती वाढत असती, दुसरी पीक आपलं उगवून येतं, बाकी तण उगवत नाही. त्याचा अर्थ ते तण फक्त त्या ठराविक तणासाठी विषारी आहे आणि त्या पिकासाठी विषारी नाही. पुढची एक गोष्ट मला अशी सांगायची आहे की हे विष तणनाशक हे विष ही कुजवणाऱ्या जीवाणूसृष्टी आपण जर चालू ठेवली तर ही कुजवणाऱ्या क्रियेतून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रसायन निर्माण होतात आणि ह्या रसायनाचा त्या पिका तणनाशकाच्या अवशेषाशी ज्यावेळेला संबंध येतो त्यावेळेला त्याचं विघटन होतं आणि ती संपून जातात. परिस्थितीमुळे आपल्याला तणनाशक ही वापरावी लागतील, मनुष्यबळ टंचाईमुळे तणनाशक ही वापरावी लागतील. तण येणारच आहेत, तण कधीही संपणार नाहीत आणि तीच नियंत्रण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये ह्या तणनाशकाचं सहाय्य घ्यावंच लागेल आपल्याला. फक्त असं करा, अनेक प्रकारची तणनाशक आहेत, कीटकनाशक आहेत, रोगनाशक आहेत, हे सगळे विषारी पदार्थ आपल्याला वापरावे लागले तर ते नष्ट करणारी समांतर प्रक्रिया जमिनीमध्ये आपण चालू ठेवली तर ह्या विषारी पदार्थांना घाबरायची काही कारण नाही. ते विषारी पदार्थ ज्यावेळेला जमिनीत जातील त्यावेळेला ही कुजण्याच्या क्रियेतून तयार होणारी रसायनं त्याला संपुष्टात आणून टाकतील, त्याचा कुठलाही भाग आपल्या पिकामध्ये येणार नाही. त्यामुळे त्याची काळजी फारशी करण्याचं कारण नाही. चिपळूणकर सर, आपला व्हिडिओ बंद पडलाय. आपला व्हिडिओ बंद झाला. हा, व्हिडिओ बंद माझा झालाय. होय, त्यावर फक्त क्लिक करा प्लीज. काय मला ती तंत्र पोर गेली आहेत ना, ती संपूर्ण बरोबर होत नाही माझ्या हातून. अडचण नाही, काय अडचण नाही. फक्त ते व्हिडिओच्या बटनवर एक क्लिक करा. झाला तर सुरू, ठीक आहे, नाही झाला तर चालू देऊ आपण. बघूया. हो, ठीक आहे. आता तसे फारसे प्रश्न पण राहिलेले नाहीत. एक माझा एक प्रश्न असा होता की आपण मगा म्हणाले की रासायनिक खतं टाकून आपण ते जमिनीचं स्टेटस ते कायम ठेवलं पाहिजे त्या न्यूट्रिएंटचं, आणि त्याप्रमाणे मग आता हे सूक्ष्मजीव त्याला अवेलेबल करून देण्याचं काम करतील. तर असं म्हटलं जातं, सर्वसाधारण समज असा आहे की रासायनिक खतं टाकलं की सूक्ष्मजीव मरतात. तर यात कुठपर्यंत तथ्य आहे किंवा कुठपर्यंत प्रमाण असू शकते? रोग निर्माण होतात म्हणायचंय का आपल्याला? नाही, सूक्ष्म जीवाणू नष्ट होतात काय रासायनिक खतं टाकल्यामुळे? आपण बोलतानाच बोललात की विचारलाय ना, त्याच्यावर शास्त्रामध्ये भरपूर संशोधन झालंय आणि ऍग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजी असं पुस्तक आहे, त्याचे लेखक आहेत डॉक्टर रंगास्वामी म्हणून. बरं. हे पुस्तक जर आपण वाचलं तर ह्या लेखकांनी असं सांगितलंय
की रासायनिक खताचा हप्ता दिल्यानंतर जीवाणू वाढतात का कमी होतात? हो सर्वसामान्यपणे शेतकऱ्यांना असं वाटत असतं की आपण रसायन हे टाकल्यामुळे जीवाणू, एखादं उदाहरण असं देतात की त्या गांडोळाच्या अंगावर मीठ टाकलं की गांडूळ लगेच वळवळून मरून जातं. मग ही एवढी रसायनाची पोती आपण जर जमिनीत ओतली तर त्या जीवाणूंना काय होईल? होय होय हा प्रश्न आहे. ह्याच्यावर ह्या ऍग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी असं लिहिलेलं आहे, हा असं कधी होत नाही. रासायनिक खतं टाकल्यानंतर जमिनीत जीवाणूंची संख्या वाढती, कमी तरी होत नाही. पण नेमकी कुठली वाढती हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. समजा आपण नत्रयुक्त खतं दिली तर नत्रयुक्त खतांचं जमिनीत स्थिरीकरण करणारी जी जीवाणूसृष्टी आहे ती वाढेल. हो फुरक खत टाकलं तर फुरक खताचं स्थिरीकरण करणारी जीवाणूसृष्टी आहे ती वाढेल. हो याचा अर्थ आम्ही टाकलं म्हणजे सगळीच जीवाणूसृष्टी वाढ नाही. जीवाणूसृष्टी केव्हा वाढते तर त्याला जीवाणूंनी जे अन्न, त्या ठराविक जीवाणूंना जे काम दिलंय ते काम आले की ते जीवाणू वाढते. होय मरून जायचा काही संबंध इथे येत नाही. कुठलेही रासायनिक खत टाकल्यानंतर जर एकच भाग इथे लक्षात ठेवायचा की जीवाणू जर जमिनीतले मेले तर तुमचं पीक वाढणारच नाही. त्याच ठिकाणी ते जीवाणूंना, या पिकाला अन्न पुरवठाच बंद होऊन जाईल. कोणतंच रासायनिक खत टाकल्यानंतर पिकाची वाढ थांबली आहे किंवा पिकाची वाढ कमी झाली आहे किंवा बंद झाली असं काही झालेलं नाही. तोपर्यंत जमिनीतलं जीवाणूंचं काम व्यवस्थित चालू आहे असं समजायला काय हरकत नाही. अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं बहुतेक प्रश्न तर संपले आहेत. त्यामुळे त्यामुळे माननीय आपला पुढचा सुद्धा वेबिनार आपलाच राहणार आहे. सर्व श्रोतांना माहितीसाठी म्हणून सांगतोय आपण. बरोबर. आणि मी आमच्या सीताफळ महासंघाचे अध्यक्ष माननीय श्यामभाऊ गट्टांनी यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द साहेब, मला आणखी आपल्यासाठी एक माहिती, तुम्ही आपल्याला 2 दिवसापूर्वी जो एक मोठा संदेश पाठवलेला आहे तो अतिशय सुंदर आहे. संदेशावर आणि तो सर्वांनी वाचावा अशी मी मुद्दाम नम्र विनंती करतो आणि आपल्याकडे माहिती देतो. कुठला संदेश म्हणाले मला लक्षात आलं नाही सर. कोणी संदेश पाठवलेला कुठे? आपणच संदेश माइंडकर साहेबांचा. हा माइंडकर साहेबांचा. बरोबर 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 माइंडकर साहेबांचा संदेश अगदी फॉरवर्ड केला आहे. अगदी बरोबर जो आलाय तो सर्वांनी वाचावा अशी मला सर्वांचं नम्र विनंती करायची वाटते. हो सर. आणि एक दुसरं, आपण आजच्या वेबिनार मध्ये पुन्हा एक चांगली गोष्ट सांगितली, जे रंगास्वामी साहेबांचं जे ऍग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजीचं पुस्तक म्हणालात, हो हो हो, ते सुद्धा उपलब्ध कसं होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करू. आपल्या महासंघाचे जास्तीत जास्त सदस्यांची आता ही मागणी वाढली आहे की आपली सुद्धा पुस्तके आम्हाला इकडे कशी उपलब्ध होतील. आणि ही जी नाविन्यपूर्ण आपण पुस्तकं प्रत्येक वेळेला सांगतात ती कशी उपलब्ध होतील या दृष्टीने सुद्धा आपल्याला प्रयत्न करून आपल्या मेंबर्सला आपल्याला ती उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. लोकांचे पैसे देण्याची तयारी आहे. मग मी शांभव गट्टांनीच विनंती करेन की त्यांनी त्यांच्या स्पीच मध्ये हा विषय घ्यावा आणि हे कसं आपल्याला हे करून देता येईल ते त्याप्रमाणे मार्गदर्शन करावं कृपया. आपल्याला एक माहिती सांगा. हो सर बोला. एक मिनिट. जमिनीची सुपीकता या विषयावर 3 माझी पुस्तकं आहेत. हो. जमिनीची सुपीकता असं एक पुस्तक आहे, नांगरणी विना एक शेती असं एक पुस्तक आहे, तणदेई धन अशी 3 पुस्तकं ही आपल्याला सर्व पिकामध्ये उपयोगी जमिनीच्या सुपीकते विषया संदर्भात पुस्तक आहे. त्यामध्ये सूक्ष्मजीवांचा सर्व संबंध अगदी सविस्तरपणे एकत्र आपल्याला वाचायला मिळेल. तर आपल्या अध्यक्ष शांभव गट्टाने पुढाकार घेऊन जर आपण सर्वांनी त्यांना मागणी नोंदवली तर कशी पुस्तकं उपलब्ध करायची ते मी पाहिन. चालेल. बिलकुल चालेल. त्यामध्ये हे पण रंगास्वामी साहेबांचं ऍग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी पण असावं. इंग्रजी ग्रंथ ज्यांना वाचायचे आहेत ना त्यांच्यासाठी मी सगळे इंग्रजी ग्रंथ माझ्या या जमिनीची सुपीकता जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या पाठीमागे जवळपास 10-15 ग्रंथांचं मी संदर्भ ग्रंथसूची म्हणून दिलेला आहे. जमिनीची सुपीकता हे पुस्तक आपल्या हातात आले की ते सगळ्या पुस्तकांची यादी आपल्यापर्यंत येते. चालेल. खूप धन्यवाद सर. माननीय अध्यक्ष महोदय.
नमस्कार, आवाज येतोय? हा येतोय. आज आपला किसानच्या सहकार्याने 24वा वेबिनार संपन्न झालेला आहे. श्री चिपळूणकर साहेबांचा विषय जो आहे तो 1, 2, 3 वेबिनार मध्ये संपणारा नाही आहे. डोळ्याला न दिसणारे जे सूक्ष्म जीवाणू आहेत त्यांचं कार्य काय आहे याची अनुभूती मात्र हळूहळू सर्व सभासदांना होत आहे आणि बरेच प्रश्न त्या अनुषंगाने त्याची उत्तर याच्यावर चर्चा चांगली सुरू झालेली आहे. हा जो पुस्तकांचा विषय आहे, मला असं वाटतं की आपण एकत्रित जर नोंदणी केली आणि Amazon मध्ये किंवा दुसऱ्याच्या काही डिस्ट्रीब्युशनच्या दृष्टीनं घरपोच पुस्तकं कशी मिळतील यासाठी आपण किसान नाही ॲग्रोवनच्या बरोबर त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तकं आहेत यांच्याबरोबर आपण चर्चा करूया आणि ही ज्यांची ज्यांची मागणी येईल तर असं कलेक्टिव्हली जर आपण प्रयत्न केले तर सर्वांना ही पुस्तकं उपलब्ध होतीलच. दुसरी आपलं चिपळूणकर सरांशी आपण चर्चा झालेली आहे. साधारणतः 32-33 एपिसोड त्यांनी या संदर्भात आपल्या ग्रुपवर आणि इतर ग्रुपवर सुद्धा प्रकाशित केलेले आहे. त्यांचं संकलन आपण करतोय. ते संकलन सिक्वेन्सने केल्यानंतर त्याचं एक पुस्तक रूपी कसं आपल्याला तयार करता येईल आणि आपले 300 सभासद आहेत, किमान 300 सभासदांना तरी ते कसं पाठवता येईल या बाबतीमध्ये सीताफळ महासंघ पुढाकार घेत आहे. हा विषय कळतं पण उमजत नाही असा तो झालेला आहे आणि नेहमी माझी चिपळूणकर सरांशी त्याच्यावर असतं. आता परवाला मी त्यांना प्रश्न केला होता, कुजणे आणि वाळणे याच्यामधले फरक आम्हाला तुम्ही एक्सप्लेन करावं म्हणून, कारण की आम्ही कोरडवाहू शेतकरी आहोत. सीताफळ तसे संत्र्यासारखं किंवा या डाळिंबासारखं पीक नाही की याला 12 महिने पाणी देता येईल. चिपळूणकर सर ज्या भागातून आहे, ज्या पिकातून आहेत ते ऊसाचं पीक 12 पाणी मिळणार आहे. आम्ही सीताफळवाले किंवा कोरडवाहू शेतकरी एक मोजकं सीझनमध्ये आम्हाला इरिगेशन दिलं जातं किंवा मॉइश्चर आम्हाला मिळतं आणि बाकीचा पिरियड, मोठा पिरियड जो आहे तो ड्राय स्पॅन असतो. म्हणून कुजणे आणि वाळणे, डिकम्पोजिशन अँड ड्राईंग याच्यावर पुढच्या वेबिनारमध्ये त्यांनी थोडं सखोल आम्हाला मार्गदर्शन करावं. आणि एक चर्चा आपली सुरुवात केली होती आपण, वाळवीचा रोल काय आहे, टर्माइट्सचा रोल जमिनीमध्ये काय आहे या दृष्टीने. आता वाळणे हा जो आमचा विषय असेल, आम्ही जे काही हे करणार आहे, कापलेलं ड्राय मॅटर आहे ते तिथे शेतात टाकणार, ते 5 महिने 6 महिने सुकलेल्या अवस्थेत राहणार आहे. मग जितका जीवाणूचा रोल आहे तितकाच रोल कदाचित टर्माइटचा आपल्याला करता येईल का, त्या संदर्भात काही पुस्तकं आहेत का, कुठे जागतिक संशोधन झालेलं आहे का, याच्यावर आपण या गोष्टीला थोडं अभ्यास करूया, त्याचा काय अनुभव घेऊया त्याच्यामध्ये. एक झालेला आहे चिपळूणकर सर, 2 मिनिटं बोलायची आपल्यानंतर. हो चालेल. तर तुमच्या या वेबिनारमुळे, हा 4था वेबिनार आहे तुमचा, त्याच्यामुळे जमिनीकडे, त्या तणाकडे, त्या न दिसणाऱ्या जीवाणूकडे पाहण्याचा दृष्टिकोन बऱ्याच आमच्या सीताफळ महासंघाच्या सभासदांचा बदललेला आहे. बऱ्याच ठिकाणी ज्या शेतामध्ये खूप तण वाढलेले आहेत आणि चेष्टेने आम्हाला लोक म्हणतात, अरे काय तुमचं दुर्लक्ष आहे का, तर आम्ही म्हणतो नाही, हा चिपळूणकर पॅटर्न आहे आमचा. तर वाढलेली तण आमच्या गैरसोयीने वाढलेली असतील तरी परंतु चिपळूणकर पॅटर्नच्या नावाखाली आमचं झाकून राहिलेलं आहे. काही प्रयोग आम्ही करतोय, झाकून गेलेलं आहे. आता बालानगर सदृश्य जातीचं हार्वेस्टिंग संपलेलं आहे. जानेवारी 15 पर्यंत आम्ही त्याला ओलीत देणार आहे, पाणी देणार आहे, कारण की पुढच्या वर्षीची फळकाडी जी आहे ती फळकाडी आम्हाला सशक्त करून घ्यायची आहे. त्यामुळे आमच्या जमिनीमध्ये ओल राहणार आहे 15 जानेवारी पर्यंत. म्हणून मी आजच काही याच्यामध्ये थोडीशी जुजबी मशागत करून कुठे रोटर वगैरे मारून मधला जो पट्टा आहे 16 फूट अंतर आहे, मधातल्या 6 फुटामध्ये मशागत करून
ती पेरणी योग्य ती जमीन तयार करून घेतली. मग काहीमध्ये मी राजगुरा टाकला, काहीमध्ये मोहरी टाकली, काहीमध्ये सगळं मिक्स केलंय, बाजरी, ज्वारी, मोहरी, सोप, ओवा असं मिक्स करून टाकलंय आणि त्याचे अनुभव घ्यायचे आहेत. आपण सुचवलं होतं मला की ज्वारी आणि बाजरी टाकावं, परंतु मोकाट जनावरांचा मोठा प्रॉब्लेम असतो खेड्यामध्ये आणि ते ज्वारी खातील, बाजरी खातील, म्हणून नॉन ग्रेजिंग काही वनस्पती आम्हाला मिळू शकते का? आणि हिवाळ्यात वाढणारी नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 3 महिन्यामध्ये जी वाढणारी याच्यावर पीक नकोय आम्हाला, परंतु वाढ व्हावी आणि त्याचा बायोमास आम्हाला मिळावा. तो वाळवीच्या माध्यमातून कसा कुजवता येईल आम्हाला, याच्यावर आपण चर्चा करूया पुढच्या वेबिनारमध्ये. आणि सूक्ष्मजीव आणि वाळवी असं काहीतरी आपल्याला कोऑर्डिनेशन करून काही करता येईल का, आपण त्याच्यावर चर्चा करू. पुस्तकं हे मात्र लागतातच आपल्याला. संदर्भ असण्यासाठी हाताशी पुस्तक असलं पाहिजे. एकदा दोनदा चिपळूणकर साहेबांचं पुस्तक एकदा वाचून समजत नाही, त्याच्यामुळे दाभोळकर साहेबांचं पुस्तक जसं 3 वेळा 4 वेळा वाचलं तरच समजत होतं, तसं चिपळूणकर साहेबांचं पुस्तक 1 वेळा 2 वेळा जर आपण पारायण केलं तरच त्याच्यातलं मर्म आपल्याला कळतो. सर्वांना माझी विनंती राहील की त्यांचे पुस्तकं उपलब्ध करून घ्यावेत. जसं गजानन महाराजांची पोथी आपण आपल्या संग्रही ठेवतो, तशी ही पुस्तकं आपल्या संग्रही ठेवावी, त्याचे पारायण करावेत आणि मार्ग निश्चित सापडेल. त्यांचं जे एक तत्व आहे, 4 बांधाच्या आत उपलब्ध असणाऱ्या वस्तूपासून, वनस्पतीपासून आपल्या पिकाची भूक आपल्याला क्षमवायची आहे, त्याच्यासाठी निश्चित आपल्याला प्रयत्न करावे लागतील. चिपळूणकर साहेब आणि किसान या दोघांनी हे जे वेबिनार आपले घरून आणलेत, 4-4 वेबिनार एका शास्त्रज्ञाचे आपण घेतोय, त्याच्या मागचं कारणच असं आहे की आपल्याला त्याच्यामध्ये जमिनीची ताकद जर एकदा वाढली तर 50-60% प्रश्न आपले ऑटोमॅटिक सुटणार आहेत. सीताफळाची साईज वाढणे याच्यासाठी आपण अनुभवातून जे पाणी देत नव्हतो नोव्हेंबर नंतर सीताफळाच्या बागेला, त्या अनुभवातून आता आपण आलोय की 15 जानेवारीपर्यंत काही काही जमिनीमध्ये मार्च महिन्यापर्यंत पाणी द्यावं लागतं, हलकी जमीन जर असेल तरच ती काडी सशक्त होते आणि पुढच्या वर्षी चांगल्या क्वालिटीचे फळं आपल्याला मिळतात. जिथे काही केल्या जात नाही तिथे दुसऱ्या वर्षी क्वालिटी मिळत नाही. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करायचे आहेत. चिपळूणकर सरांचं आणि किसानचं मी आभार व्यक्त करतो. आणि शुक्रवार हा सीताफळ वार, हो शुक्रवार हा सीताफळ वार ही क्रिया सतत आपण चालू ठेवूया. काही मल्ले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कौसडीकर साहेब असतील, अपेट साहेब असतील, हो नाकड साहेब असतील, यांना सुद्धा आपण आचरण करूया आणि दर शुक्रवारी आपण या तज्ज्ञांचे, शास्त्रज्ञांचे मत जाणून घेऊया. धन्यवाद. चिपळूणकर सर बोलणार थोडे. 2 मिनिटं मला बोलायचंय. बोला सर. श्यामभाऊने सांगितलं की हे चिपळूणकर आहेत, हे बारमाही उत्तम पाण्याच्या सोय असणाऱ्या भागातले आहेत आणि आम्ही आहे कोरडवाहू शेतीतले. तर मी आपल्याला सांगतो, माझं संपूर्ण आयुष्य उत्तम बागायतीची सुविधा उपलब्ध असणाऱ्या, उत्तम जमिनी उपलब्ध असणाऱ्या शेतीमध्ये गेलेला आहे. पण हा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्राचा विचार केला तर फक्त 18% जमीन बागायती आहे आणि 82% जमीन ही कोरडवाहू आहे. प्रश्न असा पडला की आपण हे तंत्र चांगलं विकसित केलेलं आहे, हे ह्या बागायती 18% लोकांसाठी राखीव ठेवायचं का? तर आज माझी विचारसरणी अशी आहे की अरे जर आपण ह्या 82% लोकांच्या पर्यंत हे तंत्र पोहोचवलं तर ह्या शेतीचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. त्याच्यामुळं गेली 1-2 वर्षापासून तुमच्या कोरडवाहू शेतीचा मी अभ्यास करतोय आणि मला सर्वात आज जास्त रस या कोरडवाहू शेतीमध्ये कशी शाश्वतता आणता येईल याच्यावर आहे. त्याच्यामुळं माझ्या विचार चक्रामध्ये सतत या कोरडवाहू शेतीचे विचार चालू असतात. त्याच्याप्रमाणे यंदा आम्ही तूर, कापूस, त्यानंतर तुमचे मूग, उडीद
सोयाबीन ही कोरडवाहूतली पिकं आणि त्याच्या बरोबरीचे आपल्याला कमीत कमी पाणी लागणारं सीताफळासारखं पीक, हा सर्व कोरडवाहू मध्ये आपल्याला काम करायचे, फक्त सीताफळामध्ये नाही. सीताफळाचं क्षेत्र खूप थोडं आहे, कापूस आणि तुरीचं क्षेत्र आपल्या भागामध्ये प्रचंड आहे कोरडवाहू शेतीमध्ये. तर ह्या सगळ्या शेतीमध्ये मला काम करायचंय. ज्या ज्या शेतकऱ्यांची 100% फळबाग असणार नाही त्यांनी इतर पिकासाठी आपलं हे तंत्र शेतामध्ये वापरावं आणि जमिनीला शाश्वतता आणावी. कोरडवाहू शेतीलाही उत्तम प्रकारे आपल्याला पीक घेता आलं पाहिजे. अगदी दुष्काळ पडला तरी त्याला घरच्या पुरतं उत्पादन मिळालं पाहिजे, चांगल्या साली त्याला चांगलंच उत्पादन मिळालं पाहिजे. आणि मी त्याच्यासाठी फक्त 1-2च गोष्टी सांगतो आणि थांबतो. कोरडवाहू शेतीचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी अशी म्हणजे कोरडवाहू शेतीचं आपल्याला बागायती शेतीमध्ये रूपांतर करता येईल का? त्याच्यासाठी विहीर नको, त्याच्यासाठी मोटार नको, त्याच्यासाठी पाईपलाईन वर काही बोजा नको आणि शेतकऱ्यावरही काही आर्थिक बोजा नको. असं न करता जर कोरडवाहू शेतीचं आपल्याला बागायतीमध्ये गरजेपुरतं रूपांतर करता आलं तर कोरडवाहू शेती शाश्वत होणार आहे. आणि एक स्वतंत्र कोरडवाहू शेतीवर आपण वेबिनार ठेवूया. धन्यवाद. धन्यवाद सर, सर्वांचे आभार. आजचा वेबिनार संपला असं जाहीर करू. धन्यवाद. ओके.